संपूर्ण विश्व के मानचित्र पर अपनी विविधता और विशेषता के साथ स्वयं की विशिष्ट पहचान बनाता हमारा देश भारत। यहाँ की अनमोल धरोहर है विशाल पर्वतमालाएं, सुंदर वादियां, पहाड़ों के बीच कल कल बहती नदियां, हरे भरे जंगल और इनके साथ फल फूलों से लदे बाग बगीचे, संपन्न उपजाऊ कृषि क्षेत्र एवं अनोखी प्राकृतिक, सामाजिक, सांस्कृतिक परिवेश से समृद्ध वैविध्यपूर्ण लोकधारा। यह लोकधारा अर्थात हमारा जन समुदाय, जो आज भी अधिकांशतः गांवों में ही बसता है। किसी जमाने में आत्मनिर्भर, समृद्ध, संपन्न ये गांव वर्तमान परिस्थिति में अनेक संकटों से ग्रस्त हैं। मनुष्य के हस्तक्षेप एवं लालच से दिनों दिन प्राकृतिक संतुलन बिगड़ता जा रहा है। इस भयावह परिस्थिति से बचने के लिए, जल का जतन करने के लिए, पर्याप्त मात्रा में अनाज उगाने के लिए, हर गांव के विकास के लिए, प्रकृति की महत्ता को समझकर उसके स्वाभाविक संतुलन को बनाए रखने के लिए मनुष्य आगे आए। इन सभी मुद्दों को ध्यान में रखकर अनेक सामाजिक संस्थाएं दिन रात काम कर रही हैं। ऐसी ही एक अत्यंत महत्वपूर्ण संस्था है रूरल कम्युन्स। जमीन, जंगल, महिला सक्षमीकरण, कृषि इत्यादि विषयों पर जन जागृति के साथ सार्थक योगदान देने वाली इस संस्था की स्थापना सन 1976 में हुई। नमस्कार। महाराष्ट्रामधील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील ओसरे, साखर, चोरवणे आणि निवे ही गावे सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असून अतिशय दुर्गम भागातील आहेत। तालुक्याच्या मुख्य बाजारपेठेपासून सुमारे 40 ते 45 किलोमीटर अंतरावरती असणारी ही गावे अतिशय दुर्गम भागात असल्यामुळे पावसाचं प्रमाण खूप मोठं आहे, परंतु पाण्याचीही तेवढी खूप मोठी समस्या निर्माण होते। सदरील या विभागामध्ये रूरल कम्युन्स ही संस्था काम करीत असता त्यांच्या हे निदर्शनास आले आणि UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट पुरस्कृत SGP प्रकल्प स्मॉल ग्रँड प्रोग्राम हा उपक्रम या चारही गावामध्ये राबविण्यात आला। यामध्ये भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी तसेच मातीची धूप होऊ नये म्हणून याच्यामध्ये काही उपचार पद्धती करण्यात आल्या। त्यामध्ये समपातळी चर, जाळीचे बंधारे, दगडी अनगळ बांध तसेच पाझर तलावाचे काम करण्यात आले आणि डोंगर माथ्यावरती असणाऱ्या झऱ्याचे बांधकाम करून त्याचे पाईपलाईनद्वारे पाणी वाडीमध्ये आणून ते स्टोरेज टँकमध्ये सोडण्यात आले आणि तिथून गावातली वाडीतली लोक ते पाणी घेऊन जातात। तसेच चारही गावामध्ये विहिरीचं गाळ काढून त्याच्यामध्ये बांधबंदिस्त करण्यात आली। त्याच्यामध्ये त्याचं पाणी साठा वाढवून लोकांना त्याचं पाणी उपलब्ध करून देण्यात आले। या उपक्रमाअंतर्गत लाभार्थ्यांना फळबाग विकासासाठी आंबा, काजू ही झाडं देण्यात आली। UNDPच्या माध्यमातून मला या ठिकाणी आंब्याची कलमं, त्याचप्रमाणे काजूची कलमं, त्याचप्रमाणे दालचिनी, त्याचप्रमाणे मिरची, भेंडी, नाचणीची बियाणे, भाताची बियाणे अशा पद्धतीने आम्हाला शेतकऱ्यांनी या ठिकाणी UNDPच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी फायदा होत आहे। वनराई विकासासाठी आवळा, कोकम, दालचिनी अशा प्रकारे त्यांना झाडं देण्यात आली। तसेच औषधी वनस्पतीची नर्सरी तयार करून त्याची रोपे लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली। तसेच लाभार्थ्यांना, शेतकऱ्यांना भाजीपाल्यासाठी रोपे देऊन त्याच्यामध्ये बी बियाणं सुद्धा देण्यात आलं। त्यामध्ये नाचणीचं बियाणे, कंद, भाताचे बियाणे, खते अशा प्रकारे त्यांना काही बियाणे देऊन भाताच्या बियाण्यामधून त्यांना आपण SRI पद्धतीची लागवड करण्यास सांगून त्यांच्याकडून ती करून घेण्यात आली आणि त्याचा खूप छान मोठा फायदा त्यांना झालेला आहे। बामणवाडी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी। या UNDP ह्यांनी आम्हाला बरंच कार्य चांगलं केलं। ही
ॲलोवेरा झाडं आहेत, परत कडुलिंब आहे, टॉमॅटो आहेत, वांगीची रोपं दिलेली आहेत, मिरचीची रोपं दिलेली आहेत. त्याच्यातून आम्ही चांगलं उत्पन्न घेतो. आमचं घरचा खर्च त्याच्यातून भागला जातो. लाभार्थ्यांनी लावलेल्या भाजीपाल्याच्या झाडामधून रोपांमधून त्यांना खूप छान फायदा झालेला आहे. त्यांनी काही लाभार्थ्यांनी तो इतर दुसऱ्या गावामध्ये नेऊन विक्री केलेली आहे त्याची, आणि त्याच्यामधून आलेला मोबदला त्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. माझे नाव प्रणाली परमानंद जंगम, गाव साखर, तालुका खेड. मी साखरगावची रहिवासी आहे. माझ्या वाडीचं नाव आहे जांभूळवाडी. आज मी कित्येक वर्ष भाजीपाला हे माझा उद्योगच आहे, पण त्यातूनच मला UNDP-मधून मला गेल्या आज 2 वर्ष मला खूप मार्गदर्शन मिळालं. त्याच्यातून मला झाडे वगैरे लावली, त्याच्यातून मी भरपूरसे असं उत्पन्न काढलं. मी त्याच्यामध्ये फळभाज्या, टॅमॅटो, मिरचीची रोपं, भेंडी वगैरे इतर भरपूर काही भाजीपाला काढून त्याची विक्रीसुद्धा मी केली, आणि त्याच्या मला खूप म्हणजे खूप आनंद आहे. सदरील उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मधुमक्षी पालनासाठी 10 लाभार्थी निवडून त्याच्यामध्ये आपण 10 लाभार्थ्यांना मधुमक्षी पालन पेट्या दिलेल्या आहेत, आणि त्याचाही त्यांना खूप छान फायदा झालेला आहे. सदरील उपक्रमांतर्गत UNDP SGP स्मॉल ग्राम प्रोग्राम पुरस्कृत हा 4ही गावामध्ये खूप छानपैकी राबविला गेला असून त्याच्यामधून शेतकऱ्यांना, लाभार्थ्यांना खूप छान त्याचा मोठा फायदा झालेला आहे. धन्यवाद.